मराठमोळ्या सोशल मीडियावर आपल्या हटके कंटेंटमुळे प्रचंड लोकप्रिय झालेला अथर्व सुदामे हे नाव तुम्हाला नक्कीच परिचित असेल। विनोदी अभिनय, हटके डायलॉग्स आणि समाजातील वेगळ्या विषयांना स्पर्श करणारी त्याची शैली यामुळे अथर्वने प्रचंड फॅन फॉलोइंग्स मिळवली। पण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या एका रीलमुळे तो अडचणीत सापडलाय। गणेशोत्सव आणि हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित हा व्हिडिओ होता, मात्र त्यावर काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ डिलीट केला आणि माफीही मागितली। अथर्व सुदामे यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरीही काही लोकांनी त्याला पाठिंबा देखील दिलाय। आता नेमकं काय आहे हे सर्व प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या घराघरात, रस्त्यांवर, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचं स्वागत मोठ्या थाटामाटात होतं। हा संदर्भ घेऊन अथर्व सुदामेने एक लघु व्हिडिओ तयार केला होता। या व्हिडिओतून त्याने जातपात, धर्मभेद विसरून सर्व धर्म समभावाची भावना रुजावी, हिंदू मुस्लिम ऐक्य बळकट व्हावं असा संदेश देण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओत एकूण 3 पात्र आहेत। स्वतः अथर्व सुदामे एका गणेश भक्ताच्या भूमिकेत दिसतोय। तो गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तिकाराच्या दुकानात येतो। मूर्तीची किंमत ठरते, पण तेवढ्यात मूर्तिकाराचा छोटा मुलगा त्या मूर्तिकाराला डब्बा देण्यासाठी येतो। त्या मुलाच्या पेहरावावरून अथर्वला जाणवतं की हा मूर्तिकार मुस्लिम आहे। आपला धर्म समजल्यावर मूर्तिकार थोडा संकोचतो आणि तो म्हणतो की तुम्हाला माझ्याकडून मूर्ती घ्यायची नसेल तर समोर दुसरं दुकान आहे, तिथून घेऊ शकता। इथेच अथर्वचा खरा संदेश सुरू होतो। तो मूर्तिकाराला उत्तर देतो, गणपती घडवताना तुमच्या मनात श्रद्धा आणि चांगले भाव होते ना? माझे बाबा म्हणतात की आपण साखर व्हावं, साखर शिरा गोड करतं, शीर खुर्माही गोड करतं। आपण वीट व्हावं, जी मंदिरातही लागते आणि मस्जिदमध्येही लागते। आपण फूल व्हावं, जे हारासाठी वापरलं जातं किंवा दर्गामध्ये चादर सोबत अर्पण केलं जातं। आता या शब्दातून अथर्वने एक सुंदर सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न केला। धर्मभेद विसरून एकमेकांचा आदर करावा आणि एकतेतूनच समाजाची खरी शक्ती निर्माण होते। अथर्वच्या या संवादाद्वारे त्यांनी एकता आणि समन्वयाचा संदेश द्यायचा होता, मात्र याच मुद्द्यावरून वाद निर्माण झालाय। सातारा ब्राह्मण महासंघाने या रीलला आक्षेप घेतलाय। महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी स्पष्ट शब्दात अथर्वला चेतावणी दिली। ते म्हणालेत की तू फक्त करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर। हिंदू मुस्लिम ऐक्य, गणपती कसे असायचे या विषयांवर बोलू नकोस। हिंदूंना काय घ्यायचं काय नाही हे ठाऊक आहे। गेली 700-800 वर्ष हिंदू समाज आपलं काम करत आलाय, त्यामुळे अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस। आता या विधानानंतर प्रकरण आणखीनच पेटलंय। सोशल मीडियावरही अथर्वच्या या रीलवरून 2 गट निर्माण झालेत। काही लोक त्याला तीव्र टीका करतायत, काही म्हणतात की धार्मिक विषयांवर कंटेंट बनवणं धोकादायक आहे, तर दुसरीकडे अनेक नेटकरी अथर्वच्या समर्थनात उतरलेत। या व्हिडिओमध्ये चुकीचं काहीच नाही, हा तर एक सकारात्मक संदेश आहे असे म्हणत अनेकांनी अथर्वची बाजूही घेतली। वाद इतका वाढलाय की अथर्वने शेवटी माफी मागितली, मात्र त्याच्या चाहत्यांनी आणि काही समाज घटकांनी त्याला माफी मागण्याची अजिबात गरज नव्हती असं मत व्यक्त केलंय। त्यांचं म्हणणं आहे की धर्मामध्ये ऐक्याचा संदेश देण्यात चुकीचं काहीही नाही, उलट अशा रील्समुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते। पण या वादातून एक मोठा प्रश्न समोर येतोय, तो म्हणजे कला आणि करमणुकीला मर्यादा कुठवर? कलाकारांनी समाजात संदेश द्यावा की फक्त हसवावं? सोशल मीडियावरील प्रत्येक व्हिडिओवर धार्मिक राजकीय चष्म्यातून पाहिलं जाणं योग्य आहे का? गणेशोत्सवासारख्या भावनिक उत्सवाच्या काळात असा वाद उभा राहणं हे निश्चितच समाजासाठी चिंतेचं कारण आहे। आज अथर्व सुदामे एका रीलमुळे अडचणीत आला, तरीही या प्रकरणामुळे सोशल मीडिया क्रिएटर्सला भविष्यात कंटेंट करताना किती सावध राहावं लागतं याचं भान सगळ्यांना आलंय। कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणती मर्यादा पाळायची, हा वाद पुढेही सुरू राहणार हे निश्चित। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अथर्व सुदामेचा हा व्हिडिओ खरंच चुकीचा होता का? की धर्मभेद विसरून एकतेचा संदेश देणं हाच खरा मार्ग आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा। धन्यवाद।